कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. परू इकडे बघ. परू इकडे बघ प्लीज. परू माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ प्लीज. परू मला कळतंय तू काय बोलते असते. म्हणजे तुला काय वाटतं ग मी या गोष्टीचा विचार केला नाहीये का? मी केलाय विचार. आणि आता मी जे काय म्हणतो ना ते नीट ऐक. जग काय म्हणतंय यापेक्षा तुला आणि मला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे. कमान परू. मी बघितलंय तुझ्या डोळ्यात माझ्यासाठीचं प्रेम. नाही माझं तुमच्यावर प्रेम. परू बघ परू, माझ्या आयुष्याचा कंट्रोल तू आहेस. तू आहेस तर माझं आयुष्य स्थिर आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव पारू. अरे प्रेमावर विश्वास ठेव. पारू इतिहास साक्षीला आहे. जर प्रेमाची साथ असेल तर माणूस जग जिंकू शकतो. आपल्या माणसांची मनं जिंकायला किती वेळ लागेल का? पारू मी प्रॉमिस करतो तुला, मी तुझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी जगाशी लढायला तयार आहे. मारुती मामा, मी बोलतो त्याच्याशी. मी त्याला कन्व्हिन्स करेन. त्याच्या परवानगीशिवाय मी काही करणार नाही. मी काही पाऊल पुढे टाकणार नाही. आईला सुद्धा मी कन्व्हिन्स करेन. तुझी देवी आई जोपर्यंत आपल्या लग्नासाठी होकार देत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. मी आपल्या प्रेमासाठी वाटतं ते करायला तयार आहे, पण मी आता तुला गमवू शकत नाही. मी काही क्षण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. बेसिकली नाही जगू शकत तुझ्याशिवाय. बरू प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. मी सगळं नीट करेन, सगळं ठीक कर. फक्त तुझा हात माझ्या हातात राहू दे. आदित्य सर, मला समज पटतंय तुमचं, पण आता माझं भी एक ऐका. मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला देवी आई यानं माझ्यामध्ये निवड करायची येळ येईल ना, तेव्हा एका क्षणाचा बी विचार न करता तुम्ही देवी आईची निवड करा. तुम्ही त्यांना कधी बी अंतर द्यायचं नाही. आदित्य सर, तुमच्यामध्ये आहे ना देवी आईंमध्ये मला माझं अस्तित्व, माझं प्रेम कधी बी आणायचं नाही. मला द्या वचन. दिलं वचन. I love you! I love you! Do you love me, Paru? श्रीकांत, अरे आजची मीटिंग तर दुपारीच संपली आहे. त्यानंतर तो कुठल्या तरी कामासाठी बाहेर जाणार होता. पण किती वाजले अरे? आत्ता घरी यायला पाहिजे होतं त्यांनी. दिशा प्रकरणानंतर ना मला काळजी वाटते रे त्याची. त्याने स्वतःची काळजी घ्यायला नको का? दुसऱ्या कुठल्या तरी कामात अडकला असेल तो, आणि हे बघ तो व्यवस्थित काळजी घेतोय स्वतःची. तू नको टेन्शन घेऊस.
मला खरंच कळत नाही मी काय बोलू. थँक्यू माझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याबद्दल. आदित्य सर, तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या, ज्या माझ्या बी होत्या. तुम्ही बोलून मोकळे झालात, पण मनातल्या भावना व्यक्त करायची सूट फक्त तुम्हाला आहे, माझ्यासारख्या गरीब माणसाला नाही. सर, तुमच्या समोरची पारू आहे ती वेगळी आहे, आणि या घरात आतमध्ये गेल्यावर जी पारू दिसणार आहे ती वेगळी असणार आहे. आदित्य सर, मला माझ्या देवी आईंची सेवा करायची आहे. मग मला समजाने नोकर म्हणलं ना तरी बी चालेल, मला नाही फरक पडत. पण सर, आपल्या प्रेमामुळे देवी आई दुखावल्या गेल्या, त्यांना त्रास झाला ना तर ते मला नाही सहन होणार. ठीक आहे, मग असं असेल तर मग काही झालंच नाही ना आता. डोंट वरी पारू, मी ती वेळ येऊच देणार नाही. मी खूप चांगलं ओळखतो माझ्या आईला, ती मला समजून घेईल, आणि तिला तर तू खूप आवडतेस, त्यामुळे ती आपल्या प्रेमाला अजिबात विरोध करणार नाही. उलट जेव्हा तिला मी सांगेन ना तेव्हा तू बघ, ती आनंदाने जवळ घेऊन तुला मिठी मारेल. देव करो ना समजा असंच होऊ दे. तथास्तु. पारू, मी योग्य वेळ बघून आईला आपल्याबद्दल सांगतो. मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही समज नीट कराल. पण हा, ह्या गेटच्या आतमध्ये गेल्यावर मी पारू आणि तुम्ही आदित्य सर आहात, एवढं मात्र लक्षात ठेवा प्लीज. तू म्हणशील तसं मालकीणबाई. जाऊया? नाही, आपण सोबत नको जायला, मी घरी जाते. काय म्हणता, कसं आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.